नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक अनुच्छेद आपण अभ्यासलेला आहे आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी देखील आपण अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानावरील घटना दुरुस्ती 106 घटना दुरुस्तीचा आपण अभ्यास केला आणि त्यावर आधारित मी काही सराव प्रश्न देखील तुम्हाला दिले होते. आणि आजचा व्हिडिओ देखील भारतीय संविधानावरच आहे, जो आपल्याला भारतीय संविधानातील अनुसूची आणि परिशिष्ट याबाबतची माहिती देतो. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात प्रथम आपण बघतो की भारतीय संविधानाचं विभाजन हे भागांमध्ये, अनुच्छेदांमध्ये, अनुसूचीमध्ये, परिशिष्टामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर भागांमध्ये आपण बघितलं की भारत हा पूर्ण देश कशा पद्धतीने चालतो, आपल्याला आपले हक्क अधिकार कसे मिळतात, आपली कर्तव्य काय आहे, न्याय व्यवस्था कशी आहे, या सर्वांची माहिती आपल्याला त्या भागांमध्ये मिळते. आणि त्यासोबतच त्यातले अनुच्छेद आपल्याला प्रत्येक त्याचं भागांचं विभाजन करत मुद्देनुसार आपल्याला ते स्पष्ट करतं. पण भारतीय संविधानातील अनुसूची काय सांगतं, तर संविधानात काही विषय असे असतात की जे तांत्रिक असतात, तपशीलवार असतात किंवा वेळोवेळी बदलणारे असतात. हे सगळं जर मुख्य संविधानाच्या अनुच्छेदांमध्ये टाकलं तर संविधान खूप जड, गुंतागुंतीचं आणि बदलायला कठीण झालं असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक शहाणपणाचा मार्ग निवडला. अनुसूच्या म्हणजे संविधानाला जोडणारी परिशिष्ट, मुख्य कलमांना पूरक अशी माहिती, यादी, नियम आणि तपशील अनुच्छेदाबाहेर ठेवले गेले. हेच ते अनुसूच्या. थोडक्यात सांगायचं तर अनुच्छेद सांगतात तत्व आणि त्यातील तपशील. तर चला या अनुसूची किती आहेत, कशा आहेत आणि कधी जोडल्या गेल्या याची माहिती देखील आपण घेऊ. अनुसूचीमध्ये नेमकं काय समाविष्ट आहे याचं उदाहरण बघताना आपण म्हणू शकतो, कोणते राज्य कोणत्या भाषेला मान्यता देतात, केंद्र आणि राज्यांचे अधिकार कोणत्या यादीत येतात, अनुसूचित जाती आणि जमातींची यादी, लोकसभा राज्यसभा सदस्यांचे वेतन, शपथ, अहर्ता, जमीन सुधारणा कायद्यांचे संरक्षण इत्यादी बाबी आपल्याला या अनुसूचीच्या मार्फत तपशीलवार बघायला मिळतात. ही सगळी माहिती थेट अनुच्छेद मध्ये न देता अनुसूच्यांमध्ये ठेवली आहे. आज आपल्या भारतीय संविधानात 12 अनुसूच्या आहेत. संविधान स्थिर राहावं, देश बदलत राहावा, कायदा कडक न होता व्यवहार्य राहावा आणि गरज पडली तर तपशील बदलता यावेत, पण मूलभूत मूल्यांना धक्का लागू नये यासाठीच्या या अनुसूच्या बनवलेल्या आहेत. तर जसा मी उल्लेख केला की आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवर तपशीलवार त्याची मांडणी झालेली दिसते आणि 2 परिशिष्ट आहे, ज्याच्यामध्ये पहिलं परिशिष्ट आपल्याला संविधान जम्मू काश्मीरसाठी लागू करणे याबाबतचा आदेश जारी करतो. परिशिष्ट 2 आपल्याला ज्यास अधीन राहून जम्मू व काश्मीर राज्यात संविधान लागू होते त्या अपवादांचे व फेरबदलांचे संविधानाच्या विद्यमान पाठाचे संदर्भात पुनःकथन आणि शब्दसूची, ज्यामध्ये इंग्रजी मराठी शब्दसूची आणि मराठी इंग्रजी शब्दसूची ही मांडलेली आहे. तर आता आपण एक अनुसूची आपल्याला काय सांगते याची माहिती घेऊ. आपल्यापर्यंत आलेल्या भारतीय संविधानाच्या या पुस्तकामध्ये पान नंबर 278 पासून आपल्याला या अनुसूचींची माहिती मिळायला सुरुवात होते. तर आपण हा व्हिडिओ बघत असताना जर पुस्तक सोबत ठेवलं तर ते अनुसूची आपल्याला अजून समजायला मदत होईल. तर आपल्याला पहिली अनुसूची सांगते राज्य आणि संघ राज्य क्षेत्र याबद्दल. यात भारताच्या सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमा यांचा तपशील आहे. जसं भाग 1 मध्ये आपण राज्य आणि संघ राज्य क्षेत्र याबद्दलची माहिती घेतली, तर त्या पहिल्या अनुसूचीमधील त्या सर्व राज्यांची यादी, कोणकोणते राज्य समाविष्ट आहे याची माहिती तुम्हाला पहिल्या अनुसूचीमध्ये बघायला मिळेल. आणि दुसरी अनुसूची सांगते आपल्याला मानधन, भत्ते आणि विशेष अधिकार, ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष आणि CAG म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक अशा प्रमुख पदांवरील व्यक्तींचा पगार, भत्ते आणि विशेष अधिकारांच्या तरतुदी ह्या अनुसूचीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या अनुसूचीतील समाविष्ट झालेले जे अनुच्छेद आहे तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये बघायला मिळतील. जसं दुसऱ्या अनुसूचीमध्ये अनुच्छेद 59, 65, 75, 97, 125, 158, 164, 221, 186 अशा वेगवेगळ्या अनुच्छेदांमध्ये तुम्हाला या अनुसूचीचा उल्लेख आढळेल किंवा त्याच्यामधल्या तरतुदी या अनुसूचीमध्ये बघायला मिळतील. आणि यानंतरची तिसरी अनुसूची म्हणजे शपथांचे आणि प्रतिज्ञांचे नमुने. यात केंद्रीय आणि राज्यमंत्री, संसद सदस्य, आमदार तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इत्यादींनी पदभार स्वीकारण्यापूर्वी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञांच्या नमुन्याचा तपशील आहे. ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याची, मंत्र्याची, न्यायाधीशाची नेमणूक होऊन तो त्या पदावर
जातो, तर त्या पदावर जात असताना त्या मंत्र्याने घेण्याची शपथ किंवा प्रतिज्ञाचा नमुना आपल्याला ह्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये बघायला मिळेल. तिसऱ्या अनुसूचीमुळे समाविष्ट झालेली अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 75, 99, 124, 148, 164, 188 व 219. ज्यावेळेस तुम्ही हे अनुच्छेद अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ह्या तिसऱ्या अनुसूचीमुळे याच्यामध्ये सुधारणा झाली आहे किंवा या तपशीलवार गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. यानंतरची चौथी अनुसूची जी आपल्याला सांगते राज्यसभेतील जागांची वाटणी. राज्यसभेमध्ये संसदेचे वरिष्ठ सभागृह असतं, ते प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला किती जागा मिळतील याचे वाटप यात दिले आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये त्यावर आधारित एक पूर्ण तक्ता, एक टेबल बघायला मिळेल आणि कोणत्या राज्यासाठी वाटणी किती आहे, कशा प्रकारे जागांचं वाटप होईल याची माहिती तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. यानंतर पाचवी अनुसूची आपल्याला सांगते अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल एरियाज अँड द शेड्यूल ट्राइब्स. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम वगळता इतर राज्यांमधील अनुसूचित जमाती असलेल्या क्षेत्रांच्या प्रशासनावर आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तरतुदी या पाचव्या अनुसूचीमध्ये आहे. सहावी अनुसूची सांगते आपल्याला ईशान्येकडील जनजाती क्षेत्रांचे प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज इन नॉर्थ ईस्ट. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या 4 राज्यांच्या आदिवासी क्षेत्रांमध्ये स्वायत्त जिल्हा परिषद, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे एडीसी स्थापन करण्यासंबंधी आणि त्यांच्या अधिकारांशी संबंधित विशिष्ट तरतुदी या 6व्या अनुसूचीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 7वी अनुसूची सांगते केंद्र राज्य संबंध आणि त्यांच्या अधिकारांचे वाटप. यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचे विभाजन 3 सूची दिली आहेत, जे आपण त्या भागामध्ये पण बघितलं. जसं त्यातली पहिली सूची संघ सूची, जे आपल्याला संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहाराबद्दल माहिती देतं. दुसरी सूची म्हणजे राज्य सूची, ज्यात पोलीस आणि सार्वजनिक आरोग्याबद्दल माहिती मिळते. आणि तिसरं समवर्ती सूची, ज्याच्यामध्ये शिक्षण, विवाह अशा वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. आणि याचा अभ्यास करत असताना आपल्याला ते अनुच्छेद 346 मध्ये बघायला मिळालं होतं. 8वी अनुसूची सांगते आपल्याला संविधानाने मान्यता दिलेल्या भाषा. यात भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या 22 प्रादेशिक भाषांची यादी आहे. मराठी या 22 भाषांमध्ये समाविष्ट आहे आणि याचा संदर्भ आपल्याला अनुच्छेद 344 आणि 351 मध्ये बघायला मिळेल. 9वी अनुसूची सांगते विधींचे अधिनियम आणि विनियम विधी ग्राह्य करणे म्हणजे व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन्स. ही अनुसूची न्यायालयीन पुनर्वलोकनासाठी संरक्षण देण्यासाठी कायद्यांच्या यादीत समावेश करते. ही अनुसूची जमीन सुधारणा कायद्यांशी संबंधित आहे आणि याचं संदर्भ आपल्याला 31 ब या अनुच्छेदामध्ये बघायला मिळेल. आणि याचा संदर्भ आपल्याला अनुच्छेद 31 ब काही पुस्तकांमध्ये ब दिलेला आहे, पण आपल्या ह्या पुस्तकामध्ये ही सिरीज क ख ग अशी चालू होते, त्याच्यामुळे आपल्या पुस्तकात बघत असताना अनुच्छेद 31 ख मध्ये याचा संदर्भ तुम्हाला सापडेल. 10वी अनुसूची सांगते पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी, अँटी डिफेक्शन लॉ. ही अनुसूची पक्षांतर विरोधी कायद्याशी संबंधित आहे. निवडून आलेले सदस्य MP किंवा MLA एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यास त्यांना अपात्र म्हणजे डिस्क्वालिफाईड ठरवण्याच्या तरतुदी यात दिल्या आहेत आणि याचा संदर्भ आपल्याला 52व्या घटना दुरुस्तीमध्ये बघायला मिळेल. तसंच 52वी घटना दुरुस्ती म्हणजेच अनुच्छेद 102 आणि 191 मध्ये तुम्हाला या 10व्या अनुसूचीचा संदर्भ सापडेल आणि त्या संबंधीच्या तरतुदी हे बघायला मिळतील. 11वी अनुसूची सांगते आपल्याला पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, पॉवर्स, ऑथॉरिटी अँड द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द पंचायत. पंचायती राज संस्थांना म्हणजे ग्रामपंचायत सोपवण्यात आलेले 29 कार्यात्मक विषय, ज्यामध्ये ग्रामीण पाणी व्यवस्था, लघु पाटबंधारे अशा वेगवेगळ्या बाबींचा त्यामध्ये समावेश झालेला आहे आणि याचा संदर्भ आपल्याला 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जी 1992 साली झाली होती त्यामध्ये तुम्हाला याचा संदर्भ बघायला मिळेल. 12वी अनुसूची सांगते आपल्याला नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या, पॉवर्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द म्युनिसिपॅलिटीज. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे अर्बन लोकल बॉडीज म्युनिसिपॅलिटीज सोपविण्यात आलेले 18 कार्यात्मक विषय आहे. जसं 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, ज्यामध्ये पंचायती राज संस्थांना 29 कार्यात्मक विषय होते आणि नगरपालिकेमध्ये
18 कार्यात्मक विषय आहेत, ज्यामध्ये नगर नियोजन, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता अशा वेगवेगळ्या बाबींचा यात समावेश झाला आहे. आणि याचा संदर्भ आपल्याला 74व्या घटना दुरुस्तीमध्ये बघायला मिळेल, ज्याचा अनुच्छेद 243 ब आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या 12 अनुसूच्या ज्याच्यामध्ये आपल्याला तपशीलवार झालेली त्याची नोंद बघायला मिळते. सर्व राज्यांची ज्याच्या भाषेच्या नुसार राज्यांची नावे कशी आहेत या सर्वांची माहिती तुम्हाला या अनुसूचीच्या मार्फत बघायला मिळते. आणि घटना दुरुस्तीनंतर त्यामध्ये झालेले फेरबदल हे भागांच्या अनुच्छेदांच्या संदर्भामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीचे हे 12 अनुसूची होत्या. तर आता परिशिष्ट काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने काम करतात किंवा त्या रद्द झाल्या आहेत का याची देखील माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यामध्ये परिशिष्ट म्हणजे या माहितीमध्ये दिलेल्या परिशिष्टांचा संबंध जम्मू आणि काश्मीर राज्यांच्या संदर्भात होता आणि ते दोन्ही 2019 मध्ये निरसित म्हणजे रिपील्ड म्हणजेच रद्द करण्यात आले आहेत. पण मग हे परिशिष्ट जरी रद्द झाले पण ते परिशिष्ट काय सांगतात, तर परिशिष्ट 1 नुसार संविधान जम्मू काश्मीरसाठी लागू करण्याचा आदेश 1954 शी संबंधित आहे, ज्यामध्ये तो मूळ आदेश समाविष्ट होता ज्याने भारत सरकार आणि जम्मू काश्मीर राज्य यांच्यातील कायदेशीर संबंधाची चौकट आखली होती. पण 5 ऑगस्ट 2019च्या राष्ट्रपतीच्या आदेशाने 2054चा हा आदेश रद्द झाला आहे. दुसरं परिशिष्ट सांगतं आपल्याला की हे सर्वात महत्वाचं आहे कारण त्यात अपवाद आणि फेरबदल यांची यादी होती. याचं कार्य बघितलं तर भारतीय संविधानाचे एखादे कलम जम्मू काश्मीरला लागू करताना त्यात काय बदल असतील हे या परिशिष्टामध्ये दिले जायचे. जसं की भारताच्या इतर राज्यांसाठी मार्गदर्शन तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स लागू होती, पण परिशिष्ट 2 मुळे ती जम्मू काश्मीरला लागू नव्हती. तर अशा अपवाद आणि फेरबदल परिशिष्ट 2 मध्ये बघायला मिळतात, पण ते निरसित झाल्यामुळे हे दोन्ही परिशिष्ट अस्तित्वात नाही. पण आपल्या संविधानामध्ये या सर्व गोष्टी मिळून आपलं भारतीय संविधान तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण भारतीय संविधानातील प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद, त्यासोबतच त्यातील अनुसूच्या, परिशिष्ट आणि घटना दुरुस्ती या सर्वांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला भारतीय संविधानाचा अभ्यास करायला मिळेल. पण जर तुम्हाला तपशीलवार किंवा प्रत्येक मुद्द्यासह प्रत्येक अनुच्छेदासह जर माहिती पाहिजे असेल तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, ज्यामध्ये प्रत्येक भागाचं विश्लेषण हे सेपरेट व्हिडिओमध्ये केलं आहे आणि ज्या निमित्तानं तुम्हाला भारतीय संविधान अजून सोयीस्कररित्या सोप्या पद्धतीने समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने होता भारतीय संविधानाचा भाग. आणि हो, यावर आधारित सराव प्रश्न देखील असणार आहेत किंवा आली आहेत, तर तेही अवश्य बघा. जे विद्यार्थी, जे स्पर्धक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा YouTube चॅनल आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही भारतीय संविधानातील प्रत्येक गोष्ट जाणून घेतली, तर हेच YouTube चॅनल फक्त भारतीय संविधानच नाही तर महापुरुषांचा वारसा जपणारा देखील आवाज आहे. ज्या महापुरुषांमुळे आपला महाराष्ट्र घडला, भारत घडला, त्या महापुरुषांची माहिती तुमच्यापर्यंत या चॅनल मार्फत ही आधीही पोहोचत होती, आताही पोहोचवत आहे आणि भविष्यात देखील आम्ही ते पोहोचवत राहू. तर इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यातील तथ्यांविषयी माहिती घेण्यासाठी, संविधानाविषयी माहिती घेण्यासाठी आणि महापुरुषांविषयी जाणून घेण्यासाठी या YouTube चॅनलला आतापर्यंत जसं प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, तसं यापुढेही द्याल याची खात्री आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन गोष्टींसह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.